तर नमस्कार मंडळी, सर्वांना माझा नमस्कार. तर बघा हो का, मोहरी जास्त दिसायला लागली सगळ्यापेक्षा. मोहरी जास्त लागली. मेथीची भाजी लावली आहे, तर भाजीला फुलं जास्त आली, पण छान आली भाजी. अशी बारकी तसली फुट्याची भाजी आहे, बारकी बारकी एकदम छोटी. आणि काही मिरच्या आपण लावलेल्या मिरच्या सुधारणा त्या जरा. आणि काही वाटाणा आहे, गावरान वाटाणा आहे. आणि कायला आता फुलं लागली तेव्हा ज्वारी पण किती छान आली. सगळं चांगलं आलंय. चांगले आले ते मिरच्या व, पण ते आकडल्यावाने झाले ते जरा थोडं पानं फवारावं लागतंय जरा त्याला. हो का, बघा की तर कोथिंबीर बघा किती छान आली. फाट्याच फुटावे लागते, त्या फाट्या फुटलेल्या छान असतात त्या मिरच्या. हो का, ही फाट्या फुटलेल्या मिरच्या किती छान आल्या त्या मिरच्याचे झाड. वाटाण्याला फुलं लागले ते वाका वाटाणा सगळं छान आले. किती दिवस झालं मी पण शेताकडं म्हणजे आलेच नव्हते का, त्याचं कारण पण का बघा कसले भारी आले हे मोहरी. हो का, लसूण गड्ड तयार व्हायला लसणाचं पहिल्यापासून तुम्हाला लावणीपासून दाखवलेलं आहे मी लसूण. कांदा पण किती छान आला हो का लसूण. तर बघा शेताकडं नाही याचं कारण, स्वर आणि शिवम दोघं जण आम्ही दोघं शेतात आलो होतो. आणि एकाएकीच दुपारून शाळा सुटली त्यांची. शाळा सुटली तिथं आमच्या शेजारच्या ताईला विचारलं, मम्मी बाबा कुठे गेली ती. शेताकडे गेले म्हणले की दोघं पण शेताकडे नीट दोघं हाताला धरून आले ते. आणि वाटणी काय नाही, यायला जवळ आहे पण भीती वाटते. बंधाऱ्यावर मोठा असं वेज पडलेला आहे, तिथनं यायला येत नाही, मग त्याची भीती वाटते जास्त. मग घरच्यांनी सगळी परत आमचं मामा ते खवळलं. परत म्हणलं काय यायची गरज नाही म्हणलं शेताकडं. लेकरावांचं कसं आले लेकरं म्हणून बंधाऱ्यावरनं, मग ते त्यांना लई कसं वाटायला. आमच्या मामाला लई अवघड वाटायला होतं त्या दिवशी. नदीला पाणी जास्त आहे त्याच्यामुळे भीती वाटते, त्याच्यामुळे मग त्या दिवशी धरणं मी नाही गेले शेताकडं. मग घरचंच साड्या आणला, पिको फॉल ब्लाऊज येते त्या शिवायला, ते शिवत बसते. घरी पण भरपूर काम असतं, पण शेतात तेवढीच मदत होते सगळ्यांना म्हणून येत होते. तर ह्या लेकरांना असला कारभार करून ठेवल्यामुळं यायचंच बंद झालं माझं. तर हो का, किती छान कांदा पण आले. हो का, सगळं तुम्हाला दाखवलेलं होतं कांदा. तर लई मोठं आलं तर कांदा एकदम फुलं असं जास्त. हो का, इतर कांदा कसला घरी भाजीला पात न्यायची कांद्याची म्हणून ही काढायला तुम्हाला दाखवले. हो का, तर बघा हे कांदा कसला आहे. मला येऊ वाटते रोज शेतात, पण हे आता नदीला पाणी असतोपर्यंत ह्या लेकराच्या बहिणीनं यायला जमायचं नाही. आणि परत उन्हाळ्यात अख्खा उन्हाळा आमचा मग परत शेतातच जाते. परत जेवण सगळं. आता कोथिंबीर किती छान आली. हो, कोथिंबीर कांदा सगळं चांगला आला. साहेब बघायला येतं तिकडं, अजून कांद्याचं रोप उरलेला आहे, त्याचं काय करायचं म्हणून तिथं जागा पडूनच राहिलेली आहे. तर बघायला येतं कसं आहे. कांद्यालाच भारी आले तर पण विकण्यासारखे कांद्याचे पात पण आले. तर आमच्या शनिवारी बाजार भरते. हे असा कांदा फुगला आहे आणि त्याच्यामुळं कांदा काढू वाटाणा गेलं तर. आणि घरची म्हणाली ती सगळी कांद्याची पात काढायची विकायची. कांदा परत लई हे होते. कसलं भारी कांदा आला तो का. आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. बघा आमचं कांदा कसलं भारी आलं. तर जास्त लावलं तर कांदा. हो काही मोहरीच दिसायली सगळी ज्वारीमध्ये. हे ज्वारी कसलं भारी कांदा दिसायला. आता हे रोप राहिलेलं ह्याचं काय करायचं आहे आता. पिवळंच पडलं हे रोप, पण एवढं रोप राहिलेलं आहे. आणि का असं दिसते सगळीकडे. किती भारी आले हो कांद्याची पातलीच भारी आली. आता ह्या बाजारमध्ये जर नेली तर चांगली आहे बघा, नाहीतर परत निभरच होते आहे का नाही. शनिवारी सकाळ यावं लागते मग परत काढायला हे सगळं. म्हणजे उद्याच्यालाच 5:30 वाजता सकाळी पहाटे 4:30 काय 5-6 वाजता आलं का बरोबर. तर मग परत बाजाराच्या टायमापर्यंत हे पेंड्या बांधून ठेवायचे. तर मग लवकर मग काही थोडा घरी खाण्यापुरता फ्लावर लावलेला आहे. पहिले मोठा व्हिडिओ व्हायला लागला, पण
तर जाऊ द्या. हो फ्लावर कसलं छान आलं. हे सगळं थोडं थोडं आपल्या विकायला पण नेण्यासाठी आणि घरी पण खाण्यासाठी केलं किती भारी वाटलं. आपण लय भारी आले फ्लावर पण. फ्लावर, कोथिंबीर, मिरच्या, कांदा, वाटाणा एवढं लावलेलं आहे सगळं. बघा कसं दिसायला लागलं. लेकरांमुळे शेताकडे यायला जमून गेले. 12 वाजेपर्यंत 12 वाजता जेवायला येते ती लेकरं. येऊन गेल्यावर पण यायचं म्हणलं तर भ्यायचं आहे. परत येते का काही वाटते भाग मग अजून. त्याच्यामुळे मग मी येत नाही शेताकडं. तर बघा कसं वाटला व्हिडिओ. आणि आमच्या शेतातलं कांदं माळवं लावलेलं छान वाटलं का कमेंटमध्ये सांगा. तर बाय आता.